चर्चा झाली. पहिल्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न झाला. गुळवंच नाईट रायडर्स आणि मोहकिंग यांच्यामध्ये होणारी पहिली लढत आहे. गुळवंच नाईट रायडर्स संघाने टॉस जिंकला. सुरुवातीला क्षेत्ररक्षक निर्णय घेतलाय. मोहकिंग संघ सुरुवातीला फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. आपण लेट्स प्ले गणपती बाप्पा. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय खेळलाय लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सुरुवात यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि या स्पर्धेतली पहिली बाजी मार्क होती. अगदी आपण पाहतो डावखुऱ्यातने मारा करताना पाहिले मिळाला. बिग हिट केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि परत एकदा फुल टॉस होता मिड विकेटला. आपण चर्चा अगोदरच करतो परत एकदा विकास. यावेळेस मात्र परफेक्ट बॅट वरती मिळेल झालाय आणि दूरवरती पाठवलाय लखन. यावेळेस मिड विकेटला चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा यावेळेस चेंडूला फक्त दिशा दिली आणि अप्परकट म्हणा उजव्या हाताने माराय. यावेळेस परफेक्ट बॅट वरती परत एकदा मिडल झालाय. जैसे आगाज वैसे अंजाम. जशी सुरुवात आहे या षटकाची. पंचाकडे हलकसा अपील आणि अगदी आपण गेला आणि आदित्य सिद्धार्थला मात्र परतावर लागलेले. राकेश सांगळे याच्यावरती केले गेलेलं आक्रमण. तिथे क्षेत्ररक्षक आला. चेंडू खाली पोहोचला आणि झालाय सुंदर असा जेल. पॉवर प्ले मध्ये मोठा कुठलाही फटका आलेला नाहीये. जोरदार तर बॅट फिरवली आहे. प्रकाशच्या बॅट म्हणून चेंडू पोहोचले तर सीमारेषेवर फरार. 4 रन चौकार नो बॉल. काढून घ्या जे पासपोर्ट साईजचे असेल तर खूप छान होईल. ज्याचा फ्रंट खूप चांगला राहील. इथे लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सालाय सुंदर असा झेल आणि संपलाय प्रकाश काकडचा खेळ. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय खूप दूरवरती होता. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर. धाबाची संधी आहे आणि फलंदाज होईल धाबात. इथे कशा प्रकारे आशांत केलं जाईल हे पहिला खूप मजा आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. चेंडू पोहोचला गेलाय तिथे कव्हरला. क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालंय. फिकी सुद्धा खूप ताकदीची आहे आणि अजून इथे तिसऱ्या पंचांची मदत. तिसऱ्या पंचांची मदत. नॉट आउट. जबरदस्त फटका दरम्यान अगदी आपण पाहतोय सार्थकच्या बॅट मधून आलाय. चांगला फटका निश्चित प्रमाणात. 73 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू हवे झेल झाला आणि चौथा झेल घेतलाय. यावेळेस अगदी विशाल आला आणि पहिल्या चीनवरती आक्रमण करताना पाहायला मिळाला. गावटा स्पार्टन कॅप्टन आलाय का? गावटा स्पार्टन. गावटा स्पार्टनचा कॅप्टन कुंदेवाडी लायन्स. कुंदेवाडी लायन्स चला टॉसला लगेच. एक चेंडू बाकी राहिलाय. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉसच करायचा आहे. शॉर्ट टर्मिनलला चेंडू निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या रूपाने इथे जर अगदी आपण पाहिलं तर दुसरे धाव घ्यायचं असताना इथे फलंदाज धावबाद होईल आणि 8 बाद 79 8 षटकांच्या समाप्तीनंतर आणि इथे आपल्याला दुसऱ्या डावात धावा पाहायच्या आहेत त्या 80. टार्गेट 80 चा असणार आहे. 8 पहिला चेंडू अगदी आपण पाहिला स्क्वेअर कटचा फटका आणि चेंडू सी मार्चच्या बाहेर. 4 रन चौकार
भिडू दे साऱ्या गगनात ललकार हा आहे ते विकास नवले आणि त्याबरोबर सुजित पवारला आपण पाहिले. सिद्धार्थ लांडगे गोलंदाजी मार्कावरती आपल्याला जो पाहिले मिळालाय आणि त्या दरम्यान एक सिंगल हिट आहे. धापरकरवरती 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू बॅटवरती येऊ दिला आणि सुजित पवारच्या बॅटवरून चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन. धापरकरची धावसंख्या फुलटॉस आणि चेंडू पोचला जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. परत एकदा आपण पाहिले खूप चांगला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. 4 रन. संघाकडे सुद्धा जे गट्स आहेत, जे ताकद आहे, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जे पाहायला मिळते. हलक्या हाताने चेंडू खेळला आणि ती चर्चा आपण करत होतो इथे जीवनदान आणि विकास नवले यांना प्रगत धावसंख्या 20 रन. यावेळेस अगदी आपण पाहिले खूप चांगला फटका आलाय. जीवनदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा. 4 रन चौकार आहे. फुलटॉस फाईन लेगला चेंडू खेळलाय आणि नो बॉल. बीमर चेंडू आणि नो बॉल वरती हालाय. चौकार. देशमुख दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत. फुलटॉस फाईन लेगला चेंडू हवे. संतोष गडाक डाऊन द बॉल झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय इथे सुजित पवार यांचा खेळ. चेंडू बॅटला स्पर्श करत निश्चितप्रमाणे चेंडू पाठीमागे पोहोचला गेला होता. 4 षटकं संपली. 38 धावा आहेत. मॅच किती एक वेळेस आपण ही चर्चा करतो की खास करून गोलंदाज निखिल भट याचे आणि प्रयत्न आहेत किशोर आणि विकास नवले यांचे. किशोर राऊत साठी निखिल. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक देता येईना. झेल झालाय. चांगला झेल होताना पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो असेल दुसरा. 5 ओव्हर कंप्लीट. धाबरेकर धावसंख्या असेल आता 46. उर्वरित चेंडू जर अगदी आपण पाहिले तर शिल्लक राहतील 18 चेंडूत बनवायच्या 34 धावा. उच्चवाताने सार्थक. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता. सार्थक अचूक टप्प्याची आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आपल्या या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय किरण भंडारी साहेब आहेत. त्याचबरोबर आपल्या सिन्नर तालुका टेनिस प्रीमियर लीग याचे अध्यक्ष आदरणीय किरण गोजरे साहेब निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे झेल झालाय. मोठी विकेट येईल. फलंदाज होईल बाद. आपण पाहतोय आमचे शरद गोजरे कॅप्टन आहेत. त्याबरोबर रतनजी पडवळ साहेब आहेत. आमचे कैलास भाऊ शिंदे आहेत. योगेश भाऊ शिंदे आहेत. शरद भाऊ घुगे आहेत. प्रसाद मामा पाटोळे अर्थात सुनी मामा. दरम्यानच्या काळामध्ये नुकते ज्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. पण एक सिंगल. सार्थक 5 ओव्हर. बॅटिंग पॉवर प्ले ज्यावेळेस गोलंदाज सार्थक सुद्धा राखेत चांगले आला होता त्यावेळेस सुद्धा पहिले 4 चेंडूने डॉट टाकले होते बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. आणि आता ज्यावेळेस परत एकदा सार्थक 5 ओव्हर गोलंदाजी मार्कावरती आलाय. सार्थक 5 ओव्हरने 5ही चेंडू डॉट टाकलेत. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 5 चेंडू डॉट. काय गोलंदाजी. पाहूया सार्थक आणि ते हा ही चेंडू डॉट आणि एकदा जोरदार टाळ्या. बॅटिंग पॉवर प्ले मधलं या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक सार्थक 5 ओव्हर. मिडन ओव्हर या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक आलेलं आहे. काय गोलंदाजी केली. अफलातून गोलंदाजी प्लस एक विकेट आहे. 2 षटकं टाकली होती ही सार्थक 5 ओव्हरने आणि या 2 षटकात त्याची तर एक चांगल्या प्रकारची गोल. 9 तयार. परत एकदा सिद्धार्थ उजव्या हाताने मारा करेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय उंची खूप. पायचे स्वतः प्रकाश काकड डाऊन द बॉल. झालाय झेल आणि संपलाय विकास नवले यांचा खेळ. पार्टन आणि कुंदेवाडी लायन्स दोन्ही टीम रेडी राहा. सामना संपल्याबरोबर आपण खेळपट्टीवरती लाईनअप करून थांबायचंय. कॉटन बोल्ट आणि अजून एक विकेट. विकेट नंबर 5.
यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, विकेट आली आहे. यावेळेस परत एकदा बिघीड केलाय. यावेळेस चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय, एक आलाय. श्री गणेशचे ओनर आदरणीय किरणजी जामकर साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून आपलं सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस बिघीड केलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे, षटकार. इथे चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि हा सामना 16 धावसंख्येने मोह किंग संघाने जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन.